येरवडा परिसरातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येतंय। याबाबत नागरिकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण पाहूयात। तो आपल्यासोबत काही इथे स्थानिक नागरिक सुद्धा आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नक्की काय परिस्थिती होती। दादा, इकडे नक्की काय परिस्थिती निर्माण झाली आहे? इथे भीतीचं वातावरण आहे का? भीतीचं वातावरण तर आहे, सगळ्यांना पाणी पाऊस बघून तर भीती आहे। साहेब लोक येतात जातात सांगून जायला लागले करून आम्हाला बी जरा गेल्या टायमाने भीती तर नाही वाटत, कारण की सर लोक येतात शाळेत पाठवतात लोकांना। म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा जास्त काळजी घेतल्या जाते असं वाटतं तुम्हाला? मागच्या वेळेसपेक्षा जास्त काळजी गेली। मागच्या वेळेस कोण सांगायलाच नाही आलं आणि अचानक पाणी शिरल्यामुळे लय त्रास झाला लोकांना। आत्ता तुम्हाला वाटते की पूर्ण इकडे व्यवस्था केलेली आहे आणि तुम्ही स्थलांतरित झालेला आहात जिकडे नेलेले? आम्ही तर स्थलांतरित झालो, सर लोक आले म्हणून आम्ही बी आमचं सगळं काढून शाळेत गेलो आम्ही। मागच्या वेळेस किती नुकसान झालेलं होतं आणि आता जर परत पाणी आलं तर काय परिस्थिती निर्माण होईल? आता तर आम्ही तयारी करून बसलेलो आहे। आता तर काय नाही, जे जे पहिले झाले ते भरपूर आता सोडले आहे। आपण बघू शकतो की बऱ्यापैकी नुकसान देखील झालेलं आहे। आपल्यासोबत एक काकू आहे, ते काय सांगते आपण बघूया। काकू, काय म्हणणं आहे तुमचं? या पाण्याने गेल्या आठवड्यात लय नुकसान झाले आमच्या लोकांची। सगळं घरातलं वाहून गेलं आमचं, राशन, टीव्ही, फ्रीज वगैरे सगळं काही काढता आलं नाही आम्हाला। पण यावेळेस सगळं बऱ्यापैकी यावेळेस सगळं रात्रीच तयारी करून ठेवली आम्ही लोकांनी। नक्कीच आपण जसं बघू शकतो की यावेळेस पुणे महानगरपालिका असो किंवा पुणे अग्निशमन दल असो यांनी पूर्णपैकी दक्षता घेतलेली आहे, कारण आज पुण्याच्या हवामान खात्याने सुद्धा रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे। त्याच अनुषंगाने पुण्यातील सर्व नागरिकांनी दक्षता बाळगावी। कॅमेरामन निकेतन मानेसोबत रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।